इंस्टाग्रामवर कॉन्टेंट व्हायरल झाला म्हणजे बिझनेस ग्रो झाला. कॉन्टेंट व्हायरल गेलं म्हणजे बिझनेस ग्रो होतो असं आहे का? मग तुम्ही इथे चूक करता. मला माझ्या मैत्रिणीचा काल फोन आलेला. ती खूप आनंदात होती. तिने मला सांगितलं माझा कॉन्टेंट व्हायरल झाला. इंस्टाग्रामवर मला मिलियन व्ह्यूज आले. मग मी तिला एकच प्रश्न विचारला, व्हायरल म्हणजे काय? मग ती गोंधळली आणि मग मी तिला सांगितलं व्हायरल म्हणजे तुझा कॉन्टेंट हा फॉलोअर्सच्या बाहेर जाऊन पुश करतो, म्हणजे तुझ्या नॉन फॉलोअर्सला दाखवतो. मग त्या नॉन फॉलोअर्समध्ये तुला लाखो व्ह्यूज आले, पण त्यात जर इन्क्वायरीज आली नाही, तुझे राईट ऑडियन्सच आले नाही, सेल्सच आला नाही, तर तुझ्या व्हायरल होण्याचा काय फायदा आहे? नुसतं व्हायरल होणं म्हणजे तुझा बिझनेस ग्रो होतोय का, हे खूप महत्वाचं आहे. मग यावर काय करायचं असं तिने विचारलं. मग मी तिला सांगितलं नुसतं व्हायरलच्या मागे पळू नकोस, तर राईट ऑडियन्सच्या मागे लाग, त्याच्यावर काम कर. मग तू तुझा कॉन्टेंट नुसता व्हायरल जाईल यावर फोकस न करता तो एज्युकेशनल कॉन्टेंट बनव, म्हणजे त्याने तुला व्हॅल्यू देतील. त्याच्यानंतर ट्रस्ट वाला कॉन्टेंट बनव ज्याने की तुला ती ब्रँड बिल्ड करण्यास मदत होईल. सेल्स वाला कॉन्टेंट बनव की ज्याने तुला ऑफर्स देऊन तू ते तुझे कस्टमर तू अट्रॅक्ट करू शकते. आणि थोडं रिलेटेबल कॉन्टेंट बनवायचं की जेणेकरून तुझे ऑडियन्स कस्टमर तुझ्याशी कनेक्ट राहतील. असे 2-3 टाईपच्या कॉन्टेंटवर तू फोकस कर, नुसतं व्हायरलच्या मागे लागू नको. आणि तुम्ही सुद्धा नुसतं कॉन्टेंट व्हायरलच्या मागे लागत असाल तर तुमची स्ट्रॅटेजी थांबवा. कारण आपला गोल हा व्हायरल होणं नाही, तर बिझनेस ग्रोथ करणं आहे. त्यामुळं नक्की विचार करा आणि मला फॉलो नक्की करा बिझनेस कॉन्टेंटसाठी.